पहिला श्लोक पहिला श्लोक चालू केला होता. अभयम सत्व संशुद्धिर ज्ञान योग व्यवस्थितिः दानंदमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम. त्यातला अभय आपण बघून झालेलो होतो आणि त्यानंतर आपलं गणेश चतुर्थी आल्यामुळे थोडे दिवस लेक्चर नव्हती. दुसरा जो आहे तो गुण सत्व संशुद्धी. आता याच्यात दोन शब्द आहेत, एक म्हणजे सत्व आणि दुसरं संशुद्धी. आता प्रश्न असा पडेल, सत्वाची शुद्धी म्हणजे काय? आणि परत तर सत्व म्हणजे आपण ज्याला अंतःकरण म्हणू, त्याची शुद्धी म्हणजेच काय करणे, तर शरीरातला जो सत्व गुण आहे तो वाढवणे. आणि काय कमी करणे, तर जे दोष आहेत ते कमी करणे, म्हणजेच रज आणि तमगुण. तुम्ही जर वाचलं नसेल किंवा तुमच्या कुठे वाचनात ज्यांच्या आलं नसेल, त्यांनी 17व्या अध्यायामध्ये ह्याच्यातच जरी वाचायचं म्हटलं तरी त्याच्याच पुढच्या अध्यायामध्ये सत्व रज तम या गुणाविषयी थोडं वर्णन आहे आणि त्याच्याविषयीचा आहाराची पण वर्णन केलेली आहेत. तर ती वाचून घ्या. त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आपण बदल करू शकतो. 17व्या अध्यायामध्ये आहे डिटेल. तर याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं हेच आहे की सत्व हा गुण आहे आणि रज आणि तम हे आपल्याकडे दोष निर्माण करणारे सांगितलेले आहेत. तर त्यांना आपल्याला कमी करायचं आहे, म्हणून संशुद्धी सांगितलेलं आहे. आता ही कशी होणार, तर कायिक आणि मानसिक दोन्ही प्रकारे करायला लागणार. म्हणजे जेव्हा तुमचं आचरण किंवा विहार हा सत्वगुणाकडे प्रवृत्त करणारा असेल, रजतम गुणापासून निवृत्त करणारा असेल, तेव्हा तुमची मानसिक अवस्था सुद्धा सत्वगुणाकडे जाणार आहे. त्यामुळे आपलं जे पूर्वांपार चालत आलेले जे संस्कृती आहे आपली, त्या संस्कृतीचा इथे रोल खूप महत्वाचा येतो. की आपल्याकडे परिस्थितीनुसार, ऋतू दिनचर्येनुसार आपल्याला काही सण येतात आपल्याकडे, किंवा प्रत्येक देवाची पूजा सुद्धा त्या त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेली आहे. त्याच्यानंतर प्रत्येक ठिकाणी आपण जर बघितलं तर आपले देव सुद्धा आपल्याला निसर्गाशी जोडून ठेवण्यासाठी आहेत. म्हणजे निसर्गाशी बऱ्यापैकी आपण एकरूप राहतो या पद्धतीनं, किंवा चांगले गुण आपल्यातले जागरूक ठेवणे, त्याच्यावरच जास्ती विश्वास ठेवणे, त्याच्यासाठी सगळे जेवढे काही सणवार आहेत किंवा आपल्या रूढी परंपरा आहेत त्या सगळ्या बांधलेल्या आहेत. त्याचं हे आपल्याला एक मोठं वरदान आहे. भारतात आपण राहतो, तर भारतातल्या लोकांना हे एक मोठं त्या दृष्टीनं वरदान आहे. तर त्याचा आणि ह्या अध्यायामधल्या गोष्टींचा बऱ्यापैकी संबंध तुम्हाला पुढे पुढे येत जाणार आहे, की कशा पद्धतीनं आपल्यामध्ये बदल होतो तो, किंवा आपण या सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा आपली जी नजर आहे ती मग चांगल्या पद्धतीत आणू शकतो. की आपलं जे सत्व आहे ते शुद्ध असणे म्हणजे काय, आणि ते का शुद्ध ठेवायचं याची पण माहिती आपल्याला कळत जाणं हळूहळू. की जेव्हा आपण योगामध्ये येतोय, किंवा योग आपल्याला काय तर चिरशांती किंवा शांतीकडे नेणारा आहे. तर शांती किंवा प्रकाशशीलता हे गुण जे आहेत ते कशात आहेत? सत्व गुणामध्ये आहेत. आणि रज हा चंचल गुण आहे, तमो हा आलस्य आणणारा गुण आहे. त्याच्यामध्ये पण शांती आहे. तमो हा सुद्धा शांती आणू शकतो, पण ती वेगळी असते, आलस्यपूर्व. त्याची आपल्याला गरज नाहीये. म्हणजे दिवसभर मी असाच झोपून पडून राहिलो तरी मी शांतच आहे, काय आहे, पण त्याच्याबरोबर दंभ येणार, दर्प येणार, गोष्टी येत जाणार, कारण अंतःकरण शुद्ध नाहीये. शुद्ध अंतःकरणामध्ये चांगले विचार उपजू शकतात, किंवा परमात्मा प्राप्तीचे विचार हे शुद्ध अंतःकरणामध्येच येऊ शकतात, आणि ती दैवी संपत्ती आहे. आता ह्याच्याविषयीच जर वर्णन केलं बघितलं तर आपल्याला ह्याच्यामध्ये मिळतं कुठे, योगशास्त्रामध्ये पतंजली ऋषींमधील जे सांगितलेलं आहे शेवटच्या अध्यायामध्ये, तिथे जन्मजात काही विद्या अवगत असणे, किंवा जन्मजात काही आपल्याला सिद्धी प्राप्त असणे हे सांगितलेलं आहे. तर त्याचंच हे
एक छोट्या स्वरूपातलं उदाहरण आहे की आपल्यामध्ये हे गुण कुठून येतात हेही आपल्याला कधी कधी कळत नाही. की आपल्यामध्ये किंवा माणसं काही टिपिकल असतात ज्यांच्यामध्ये एखादी गोष्ट, एखादा माणूस फार संशयी असतो, एखादा खोटं बोलण्याच्या प्रवृत्तीलाच खूप बळी पडत असतो, किंवा एखाद्यामध्ये खूप चांगला काहीतरी गुण आपल्याला बघायला मिळतो, मग तो आला कुठून? तर हे त्याचं पूर्वजन्म तर आपली भगवद्गीता जी आहे ती मानतेच, बरोबर आहे. आणि त्याबरोबर त्याच्या जी ही संपत्ती त्यांना गोळा केली, ज्याला आपण दैवी संपत्ती आणि असुर संपत्ती अशा दोन कॅटेगरीमध्ये विभागलं या 16व्या अध्यायामध्ये, तर त्याचा हा सगळा प्रताप आहे. मग सत्व संशुद्धी करणे म्हणजे काय करणे? तर ही जी आपली असुरी संपत्ती आहे ती आपण ओळखायची आहे आणि त्याला बाजूला करायचं आहे. रजतम गुणात्मक जो आहार सांगितलाय, विहार सांगितलाय, त्याला आपण कमी करायचं आहे. तर आपल्यामध्ये ऑटोमॅटिक अंतःकरणामध्ये बदल आपल्याला जाणवायला लागतील. ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. अंतःकरणाची अत्यंत शुद्धी ही सांगितलेली आहे, तरच एकाग्र ही जी भूमी आहे ती आपण प्राप्त करू शकतो. जोपर्यंत सत्व संशुद्धी होणार नाही तोपर्यंत ते शक्य नाही. कारण रजोगुणाची जोपर्यंत चलती आहे, म्हणजे चलगुण आहे तिथे, तोपर्यंत आपल्या वृत्ती ह्या सतत जागृत होत राहतील किंवा मन एकाग्र करता येणार नाही. ते फक्त सत्वगुण जेव्हा शिल्लक राहील तेव्हा शक्य आहे. त्यामुळे आपल्या आचरणामध्ये, आपल्या आहारामध्ये हळूहळू आपल्याला बदल केला पाहिजे. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा, कारण प्रत्येक हठग्रंथामध्ये सुद्धा याचं सगळीकडे वर्णन आहे. आणि बरेच लोक आवड म्हणून मांसाहार म्हणा किंवा रजोगुणयुक्त आहार म्हणा, तमोगुणयुक्त आहार म्हणा, याच्या पाठी लागतात आणि तप करण्याची तयारी नसते. हे पण तप हा सुद्धा गुणच सांगितलेला आहे इथे. तर ह्या सगळ्या बाजूनं थोडं थोडं आपल्याला गेलंच पाहिजे, तर हे सगळं साध्य होण्यासारखं आहे. त्यामुळे पद्धत इथे सांगून ठेवलेली आहे. जरी सगळं म्हणजे ईश्वर परमेश्वर प्राप्तीपर्यंतच कठीण वाटत असलं तरी थोडे थोडे बदल हे आपल्यामध्ये करत जाणं हे आपलं काम आहे. कारण इतक्या सूक्ष्मतेनं इथे गोष्टी वर्णन केलेल्या आहेत. तर सत्वशुद्धीसाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की काही रूढी परंपरा ह्या बदलत जातात काळानुसार, आणि त्याचा व्यवस्थित अर्थ न लावल्यामुळे किंवा चालत राहिलंय काहीतरी म्हणून, उदाहरणार्थ आता डीजे लावून फिरणं गणपतीमध्ये, असं कुठे लिहिलंय का? किंवा असं त्यानं सत्व संशुद्धी होऊ शकते का? तर नाही होऊ शकत. त्याच्यामुळे नक्की आपल्याला तमोगुण आणि रजोगुण वाढणार आहेत आपल्यातले. मग आपण हे थांबवू शकतो. संस्कृती ही आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पाठची पिढी पोहोचवत असते. पण चांगलं काय आणि वाईट काय याची ज्याला विवेक बुद्धी येणार नाही, तो ती बुद्धीच तुम्हाला पुढे प्रेरणा देते की पुढे काय तुम्हाला ट्रान्समिट करायचं आहे, पुढच्या संस्कृती काय पुढच्या पिढीपर्यंत द्यायची आहे, हे आपल्याला आपली विवेक बुद्धी सांगत असते. तर जेव्हा तुमचं अंतःकरण शुद्ध असेल तेव्हाच त्याच्यामध्ये हे चांगले वाईट जी बुद्धी आहे ती व्यवस्थित काम करू शकते. आणि ज्यांची नाही करत ते असुरी बुद्धीचे. आलं लक्षात? मग सत्व संशुद्धी ही जोपासायला पाहिजे. हे सगळे गुण जे आहेत ते आपण आपल्यामध्ये जोपासायचे आहेत, तर आपल्याला दैवी संपत्ती प्राप्त झाली असं आपण म्हणू शकतो. पुढचं आहे ज्ञानयोग. ज्ञानयोग याचा अर्थ काय लावता येईल? तर एक योगाची ब्रँच असं आपण म्हणू शकतो, बरोबर? की हठयोग आहे, दुसरा काय आहे, आपण ज्ञानयोग, सांख्ययोग, अजून तुमचं काय, वेगवेगळ्या प्रकारचे आपण योगाचं हे सांगतो. ज्ञान म्हणजे काय? तर जे आपल्याला मूळ तत्वाकडे घेऊन जातं ते ज्ञान आपल्या दृष्टीने. मूळ तत्व काय आहे? परब्रह्म किंवा भगवंत, इथे जर विचार केला त्याच्यानुसार, तर त्याच्यापर्यंत नेण्यासाठी जे म्हणून साधन आपल्याला मिळतं ते सर्व आपल्याला ज्ञान प्राप्त करून देण्यासाठी आहे. आणि त्याच्यासाठी काय आहे? तर वेद आहे. ज्ञानप्राप्तीचा मार्ग हा वेदाकडून जातो असं आपण
आपल्याकडे सांगितलं जातं. मग वेद आणि वेदांची जी काय उपांग आहेत ती, त्या सर्वांचं ज्ञान घेणे किंवा ग्रहण करणे, त्याची बुद्धी होणे, हे सगळं आपल्याला सं संपत्ती स्वरूपात मिळणे किंवा त्यात व्यवस्थित होणे, व्यवस्थिती स्थिती सांगितलंय की ते सतत करण्याचं काम आहे. त्यामध्ये स्थिती आली पाहिजे, की तुम्हाला गोडी वाटली पाहिजे, ज्ञानाची गोडी वाटली पाहिजे. तुम्हाला वाटलं पाहिजे की लेक्चरला बसायचं आहे. म्हणजे कोणतरी समोर बसून आपल्याला चांगलं ज्ञान सांगतोय. बऱ्याच जणांना झोप यायला लागते, आसुरी संपत्ती असेल तर. तर तसं होता कामा नये. तुम्हाला ज्ञानाची गोडी असली पाहिजे, तर तुम्ही त्यात स्थित होऊ शकता. अशी कुठली म्हणजे ज्याला आता समजा तिखट आवडतंय, तर त्याला दिवसभर आपण नाही नाही चांगलं तुला खायला घालणार म्हणून रोज त्याला सकाळ दुपार संध्याकाळ गोड खायला घातलं, तर तो नाही, ते घेणार नाही. तो स्थित होणार नाही त्याच्यामध्ये, अव्यवस्थित होईल तो किंवा व्यवस्थित राहणार नाही. तर त्याची स्थिती निर्माण होण्यासाठी त्याला त्याची गोडी असली पाहिजे. मग ज्ञानाची गोडी निर्माण असणे किंवा गोडी असणे हे फार दैवी लक्षण इथे भगवंतांनी सांगितलंय. आता हे सगळं जर विचार केलं तर म्हणजे महाभारताचा विचार केला तर कृष्णाने म्हणजे ऑप्शन दिलेले होते. दुर्योधनाला पण ऑप्शन होता आणि ह्याला पण होता युधिष्ठिराला, की तुम्ही या माझ्याकडे आणि ज्याला मी पहिला बघेन, ज्याचं तोंड मी पहिल्यांदा बघेन त्याला मी जो मागेल ते ती गोष्ट देईन. दुर्योधनानं काय मागितलं? नारायणी सेना मागितली. बरोबर, 5 औक्षणी का 7 औक्षणी काय, 5 औक्षणी सेना होती बोलते, तर ती मागितली. आणि अर्जुनानं काय मागितलं? तर परमेश्वराला मागितलं. हम्म. हा, त्यानं भगवंताला स्वतः तुम्ही माझ्या बाजूने असलात तर मला तुमच्या सेनेची काही आवश्यकता नाही असं सांगून परमेश्वराचा चॉईस केला. आता हा चॉईस करण्याची सत असत विवेक बुद्धी दुर्योधनामध्ये नव्हती, पण अर्जुनामध्ये मात्र होती. मग तो ही दैवी संपत्ती त्याच्याकडे असल्यामुळे तो त्याच्यापर्यंत म्हणजे तो हा निर्णय घेऊ शकला. आलं लक्षात? त्याचं अंतःकरण शुद्ध असणे, त्याला ही दैवी संपत्ती प्राप्त असणे, हे त्याचं काय म्हणतात त्याला पुण्य आहे, की जे त्याला हा कामी पडलं अशा ठिकाणी. तर ज्ञानयोगामध्ये व्यवस्थित होण्यासाठी सुद्धा किंवा भगवंत वेळोवेळी त्याला ज्ञान देत गेले. 11व्या अध्यायामध्ये आपल्याकडे भगवंतांनी हेच सांगितलंय की विश्वरूप दर्शन त्याला दिलं, ज्ञानाची परमोच्च अवस्था त्याची प्राप्त करून दिली. तर ही जी आहे ही त्याला मिळण्यासाठी त्याच्या अंगात स्वतः काय गुण असायला पाहिजेत, हे गुण इथे सांगितलेले आहेत. की बाकी कोणाला झालं नाही ते दर्शन, ते अर्जुनाला झालं तिथे. त्याचबरोबर कोणाला झालं? तर जो विदुर तिकडे सांगत होता विदुर. त्याला. हा, तर भीष्म हे पितामह. हा, तर त्याला सुद्धा दैवी संपत हे उपलब्ध होतं, म्हणून त्याला ते झालं. तर हे भगवान सांगतायत की तुमच्यामध्ये हे काय काय गुण असायला पाहिजेत, तेव्हा माझं दर्शन होईल किंवा माझं प्राप्ती होईल. हे गुण आपल्यामध्ये आपल्याला वाढवायचे आहेत. तेव्हा प्रत्येकानं सर, हा. मला एक प्रश्न पडला थोडा, हम्म, की विश्वरूप दर्शन झालं अर्जुनाला, हम्म. आणि तरी पुन्हा 16व्या अध्यायामध्ये म्हणजे 6व्या अध्यायात आणि पुढे सुद्धा त्याला प्रश्न कसं काय पडतात? हा, ते हा जो आहे ना, हा ग्रंथ नंतर लिहिला गेलेला आहे. ग्रंथ बऱ्याच वर्षांनी नंतर लिहिला गेलेला आहे. त्यावेळेची जी आहे ती जयसंहिता आहे, ती काय मी अर्थात वाचली नाही. परंतु त्यानंतर लोकांना जागृत करण्यासाठी किंवा लोकांच्या हितासाठी हा ग्रंथ लिहिला गेला. आणि ह्याचं महत्व असं आहे की वेद सुगम स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचवणे, हे त्या जे ऋषींनी सगळ्यांनी एकत्र येऊन जेव्हा ह्या सगळ्याचा विचार केला, तेव्हा मग त्यांना लोकांपर्यंत काय पोचवायला पाहिजे त्यातलं हे सगळं भगवंताच्या मुखाने कसं पोचवलं तर लोकांपर्यंत व्यवस्थित जाईल, आपल्याला मेसेज घ्यायचा आहे बेसिकली. त्यामुळे ह्या ग्रंथाचा आपण एक आधार म्हणून वेदांचं एक स्वरूप म्हणा
की जे सुगम स्वरूपात आहे अशा पद्धती त्याच्याकडे बघायचं. मग आपल्याला हे म्हणजे त्याचा एक्झॅक्ट मिनिंग काढायचा विषय येत नाही इथे. तरी जे गाढे अभ्यासक असतील ते काय सांगू शकतील, परंतु मी तर याच्याकडे बघताना असं बघतो की ज्ञान आपल्याला ह्याच्यातून जे मिळणार आहे ते संक्षिप्त स्वरूपात आणि वेदातलं जे गहन ज्ञान आहे ते सुगम स्वरूपात, अशा स्वरूपात आपल्याला इथे त्या ऋषींनी सगळ्यांनी मिळून करून ठेवलं. त्यांनी मोठं काम केलं थोडक्यात सांगायचं तर. तर मग ते सगळ्या लोकांना पोचवावं हा उद्देश ठेवूनच ग्रंथ बनवलेला आहे, असा विचार करायचा याच्यामध्ये बघताना. तर ज्ञानयोगात व्यवस्थित होण्याची त्याच्यामध्ये क्षमता असली पाहिजे. दुसरं ज्ञान, तिसरं आहे दानव. दान म्हणजे काय, तर दान म्हणजे आपण दुसऱ्याला काहीतरी देणे. दानाची मूर्ती किंवा दानाचं उत्तम उदाहरण म्हणून कोणाकडे बघितलं जातं, तर कर्णाकडे बघितलं जातं. कर्णाकडे. की जो आपली कर्णकुंडल सुद्धा त्यानं दान म्हणून देऊन टाकलेली होती. त्याचबरोबर अजून एक कथा पण आहे त्याची, की ते भगवान अर्जुनाला सांगतात की तुझ्यापेक्षा योग्य माणूस हे आहे, कोण, कर्ण आहे. आणि त्याचं उदाहरण म्हणून मग त्याला ते सांगतात की समोरचा जो पर्वत आहे तो मी सोन्याचा करतो, तू तो पर्वत लोकांना वाटून टाक. अर्जुन जातो आणि स्वतः थोडं थोडं सोनं काढून लोकांना द्यायला सुरुवात करतो आणि सांगतो की हे तुम्ही घ्या आणि तुम्ही आनंदी राहा, असं लोकांना स्वतः तो द्यायला लागतो. हे झाल्यानंतर थोड्या वेळानंतर तो दमतो, थकतो. थोड्या वेळानंतर त्याला एवढं सगळं सोनं वाटायचं आहे म्हणजे काही खायची गोष्ट नाही लोकांमध्ये. मग थोडा वेळ झाल्यानंतर भगवान त्याला सांगतात, आता तू थांब, आता मी हीच गोष्ट कर्णाला करायला सांगतो, हे तुझ्या लक्षात येईल. मग कर्णाला बोलवतात आणि सांगतात की हा जो पर्वत दिसतोय हा लोकांमध्ये वाटायचा आहे, तू वाट. कर्ण लगेच काय सांगतो की लोकांची सभा बोलवतो, सगळ्यांना सांगतो की सगळ्यांनी हे जे सोनं आहे ते आजपासून तुमचं आहे, तेव्हा तुम्ही सर्वांनी ते घेऊन चला. आता इथे कुठेही अर्जुनाचा जो अहंकार होता, तो मी लोकांना देतोय, दान जरी दिलं, पूर्ण दान तो पण देणारच होता, सगळा पर्वत तो दान करून टाकणार होता, ह्याच्यात काय वाद नाही. परंतु तिथे मी राहिला शिल्लक. आणि जेव्हा तो नव्हता, तो असा माणूस जो होता तो कर्ण होता. हे माझं नाहीच आहे, हे लोकांसाठीच आहे, अशाच भावनेने त्यानं ते दानच दिलेलं होतं. आणि तिथे त्यानं कुठलीही आपली सत्ता दाखवली नाही, अर्जुनानं मात्र दाखवली. तर म्हणून त्याला श्रेष्ठ मानलं. पण अर्जुनाकडे दैवी संपत असल्यामुळे त्यानं ज्ञान ग्रहण केलं की हा अहंकार सुद्धा मला सोडला पाहिजे. आणि हे ज्ञान देणारा जो होता तो श्रीकृष्ण किंवा भगवान स्वतः होते. अशा प्रकारचं दैवी संपत आपल्यामध्ये जेव्हा जेव्हा आपल्याला प्राप्त, बऱ्याच वेळेला आपल्याला संस्कारामध्ये इतरांच्या दिसत असतं, कोणतरी खूप चांगला वागत असतो, जे आपण आपल्यामध्ये अवतरित करू शकतो. आपण आपल्यामध्ये ते तशा पद्धतीचे बदल घडवून आणता येतात आपल्याला. तर चांगल्या गोष्टींना बढावा देणे आणि वाईट गोष्टींना विरोध दर्शवणे ही गरज आहे. समाज व्यवस्थित राहण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो आणि स्वतःमध्ये सत्व संशुद्धी होण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होत असतो. आता थोडक्यात जर विचार केला तर हे सगळं जेव्हा तुम्ही बघत जाणार तेव्हा अल्टिमेटली काय होणार आहे, तर सत्व संशुद्धी होणारच आहे सगळ्यामध्ये. आलं लक्षात? सगळे गुण जेव्हा तुम्ही बघत जाणार तेव्हा तुम्हाला लक्षात येणार की ह्या सगळ्याच परिपाक होऊन काय होणार आहे, तर सत्व संशुद्धी. आणि आपल्याला करायचं काय आहे, तर सत्वाला परमात्म्यामध्ये लीन करायचं आहे. बरोबर, जोपर्यंत त्याची पूर्ण शुद्धी होत नाही तोपर्यंत आपण ते पद मिळवू शकत नाही. जेव्हा तुम्ही कर्मकांडाचा विचार करणार तिथे सुद्धा जर तुम्हाला लक्षात येईल की शुद्धी किंवा पवित्रता या गोष्टीला फार महत्व दिलं गेलेलं आहे. म्हणजे पूजा असू दे कुठलीही किंवा काही असू दे, प्रत्येक ठिकाणी आंघोळ करणे, शुचिरभूत होणे, हे फार सगळीकडे सगळ्या ग्रंथामध्ये तुम्हाला सांगितलेलं दिसणार. आता ही झाली शरीराची शुद्धी, त्याच्याबरोबर सत्व संशुद्धी पण असते. ही गोष्ट आपण हळूहळू काळानुरूप
बाजूला ठेवत गेलोय, कारण ते न दिसणारी गोष्ट आहे. शरीर अस्वच्छ असलेलं दिसणं, परंतु मन अस्वच्छ असलेलं दिसत तर नाही. मग ती संपत्ती तुमच्यामध्ये जर आणायची असेल तर तुम्हाला सुरुवातीला काम शरीरापासून केलं सुरुवात तरी चालेल, परंतु अंतःकरणाला विसरून चालणार नाही. हे सर्वांमध्ये ठासून सांगणं आवश्यक आहे. आज बरेच असे लोक आपल्याला दिसतील की ज्यांची सत्वशुद्धी नाहीच आहे काही अंशी. युट्यूबर्स बघा, अनेक तुम्हाला दिसतील की ज्यांच्या व्हायरल पोस्ट करणे एवढं एकमेव काम आहे. मग त्याच्यासाठी ते कुठल्याही थराला जाऊ शकतात आणि कुठलेही व्हिडिओ बनवतात, काही करतात. म्हणजे अंतःकरण शुद्ध नसल्यानंतर आपण समाजामध्ये काय प्रेझेंट होतोय हे सुद्धा त्यांच्या शुद्ध अंतःकरणामध्ये गोष्ट येत नाही. त्यांना काय दिसतो? फक्त पैसा. अशा पद्धतीत वागणं हे चूक आहे. हे जेव्हा ज्याला कळतं तो सत्व संशुद्ध आहे. आता त्याच्या दृष्टीनं त्यानं वाईट केलं असेल का? नाही. त्याला जे मनात आलंय ते त्यानं केलं. त्याच्या दृष्टीनं जे त्याला योग्य वाटलं ते त्यानं केलं. आपलं जे संस्कृती आहे ती आपल्याला अशा पद्धतीनं बघायला शिकवते. परंतु त्याच्याबरोबर हा ज्ञानाचा पाठ पण देते, की तुम्हाला दैवी संपत्ती कशी प्राप्त करायला लागेल. आणि आपल्या अख्ख्या संस्कृतीमध्ये पूर्ण मोक्ष प्राप्त करणे मनुष्य जन्माला आल्यानंतर हे अल्टिमेटच गोल आहे. आणि ते जोपर्यंत तुम्ही ह्या दैवी संपत्तीचा आपल्या आचरणात आणणार नाही तोपर्यंत शक्य नाही. त्यामुळे अखेर म्हणजे आज लोक अल्टिमेट गोल कशाला म्हणतात तर खूप पैसा मिळवणे. तो अल्टिमेट गोल नाही आहे. हे आपली संस्कृती आपण हळूहळू टाकत चाललोय. हे वाईट आहे. हे पुढच्या संस्कृतीपर्यंत पोहोचवू नये. हे योगाचं काम आहे महत्वाचं. आपण सुद्धा करू शकतो आपल्या परीनं जसं होईल तसं. निदान आपल्या घरामधून पासून सुरुवात आपण ही करू शकतो. बघितलं तर हे जे असे जे चॅप्टर्स आहेत म्हणा किंवा असं, हे जर तुम्ही लहान मुलांपर्यंत जर विशेषतः पोहोचवलं तर ते परकोलेट होतं समाजामध्ये. आणि जेव्हा आपण विचार करतो गुरुकुल पद्धतीचा किंवा अशा, तर त्यांना हे 12व्या वर्षी सगळं तयार होतं. त्यामुळे त्यांच्यामध्ये जे बदल असतील त्याचा विचार करा. आणि आपण आता हे वयाच्या 45शीला शिकतोय आणि हा काय लिहून ठेवलंय खूपच छान, 45शीला म्हणतोय. आणि ते जेव्हा अर्जुन किंवा हे जे शिकलेले होते गुरुकुल पद्धतीमध्ये त्यांना हे सगळं त्यावेळी झालेलं होतं. किंवा वेदामधलं जे ज्ञान असेल ते असेल किंवा त्यांना थोडक्यात स्वतःची ओळख करून घेणे या गोष्टींमध्ये ते पारंगत होते. तर सत्व संशोधन करणे किंवा सत्व प्रति जागरूक असणे हे सर्वांमध्ये उपस्थित असलेली गोष्ट होती. काही जणांमध्ये नसेल, परंतु मग त्यांचं कसं होतं सगळं गोष्टी इथे भगवंतांनी वर्णन करून ठेवलेलं आहे. आता दान आलं तर दानामध्ये आपण काय करणे म्हणजे गोदान देणे किंवा ज्ञानदान देणे किंवा काहीतरी वस्त्र अलंकार किंवा पैसा स्वरूपात दान देणे ह्या गोष्टी आपण करू शकतो. बरं, महत्वाची गोष्ट शास्त्रामध्ये जे वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये नित्य कर्मामध्ये दान आहे. रोज तुम्ही दान केलं पाहिजे असं लिहून ठेवलेलं आहे. नित्य कर्म रोज तुम्ही काहीतरी दान केलं पाहिजे असं लिहून ठेवलेलं आहे. आता हे म्हणजे काय आहे तर दानाचा अर्थ काय आहे तर आपल्याला अत्यंत आवश्यक असलेली गोष्ट सुद्धा दुसऱ्याला देण्याची प्रवृत्ती म्हणजे दान. त्याच्यातलं उत्तम उदाहरण म्हणजे कर्णाचं दिलं जातं की त्याला जर कवच कुंडल नाही आहेत ऐन युद्धात कवच कुंडल नाही असणार तर आपली काय परिस्थिती होणार हे कर्णाला माहिती होतं. पण तरीही जेव्हा इंद्र ब्राह्मण वेशात येऊन दान मागायला लागला तेव्हा त्यानं कुठलीही आढेवेढे न घेता काढून दिली. अत्यंत आवश्यक असणारी गोष्ट सुद्धा दुसऱ्याला देण्याची वृत्ती म्हणजे खरं दान असं आपण म्हणू शकतो. तिसरा आहे त्याच्या पुढचं आहे दम. दम आता इथे इंद्रिय ही आपल्या विषयांकडे धावतच असणार. म्हणजे कसं मला इच्छा तर होणार Sorry. की
काहीतरी जिभेला आवडणारं खायचं आहे, किंवा अशा गोष्टी ऐकायच्या आहेत ज्या मला कानाला पसंत आहेत, किंवा असाच वास घ्यायचा आहे जो मला आवडतो. तर ह्याच्यावर नियंत्रण ठेवणे म्हणजे दम. म्हणजे त्या इच्छांची काय करणे, दमन करणे. जरी त्या तुमच्या सुख देणाऱ्या असल्या तरी सुद्धा जेव्हा आपण सम व्हायचं आहे, त्यावेळी ह्या इच्छांचं दमन करायला आपण शिकलं पाहिजे. म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला, प्रत्याहार. इंद्रियांना विषयांप्रती धावायला न शिकवता त्यांना अंतर्मुख करण्याची कला म्हणजे दम. म्हणजे यालाच आपण काय दुसरा शब्द मानू शकतो, प्रत्याहार. हम्म जो आपल्याला योगामध्ये इतर ठिकाणी बघायला मिळतो. हम्म आता हा दमन हे आपल्याला बघितलं तर आपल्या संस्कृतीमध्ये दमन हा विषय आहे. तुम्ही जर बघितलं तर अख्खा श्रावण महिने 4 अनेक व्रत आहेत, अनेक उपास आहेत सांगितलेले, अनेक पूजा आहेत, काय काय बऱ्याच गोष्टी येतात. त्यानंतर आत्ताच बघा पितृ पंधरवडा येणार पुढच्या, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय येणार, आपली नवरात्र. नवरात्र येणार. नवरात्री येणार. नवरात्रामध्ये सुद्धा बरेच आचरणापासून आहारापर्यंत सगळ्या गोष्टींवर बंधनं घातलेली आहेत. सगळीकडे आपले जेवढे म्हणून हे आहेत सणवार आहेत, त्या सगळ्यांना आपल्याला बंधनं घातलेली आहेत. ती बंधनं म्हणजेच काय आहेत, तर आपल्याला शिकवलं जातंय की आपण इंद्रियांचं दमन करायचं आहे. ते आपल्या संस्कृतीमध्ये आहे, परंतु त्याला विशेषत्वानं वैज्ञानिक दृष्ट्या म्हणा किंवा ज्ञान म्हणून जे आपण घेणार आहोत, जे आपल्या ग्रंथामध्ये सांगितलंय त्याचा उपयोग कशा पद्धतीनं रूढी परंपरेमध्ये संतांनी किंवा आपल्या पूर्वजांनी बसवला. कलात्मक आहे ही गोष्ट, की ही पिढ्यानपिढ्या चालू आहेत. लोकांना त्याचं महत्व नाही माहिती, परंतु आपल्यासारखे जे ज्ञान घेणारे व्यक्ती आहेत त्यांनी मात्र समाजामध्ये ते व्यवस्थित पोचवलं पाहिजे, की ह्यानं काय होतं, दमन होतं इंद्रियांचं. मग दमन का करायचं, तर इंद्रियांच्या विषयांपासून परावृत्त करून त्या चित्ताला परमेश्वर प्राप्तीसाठी लावलं पाहिजे. हे शिकवण्यासाठी इंद्रियांचं दमन आहे, हे आपल्याला सांगता आलं पाहिजे समोर. पुढे यज्ञ. आता यज्ञ जर विचार केला तर 2 अर्थ होतात. एक म्हणजे जे वेदात सांगितलेले काही यज्ञ आहेत ते नैमित्तिक कर्मामध्ये यज्ञ सांगितलेले आहेत. ते आहार भक्षणाला सुद्धा यज्ञ म्हटलेलं आहे. आणि त्याच्या पुढचं जे आहे ते म्हणजे यज्ञ म्हणजे जे विहित कर्म आहे ते, किंवा समोर आलेलं जे कर्म आहे ते व्यवस्थित पार पडणे, याला सुद्धा भगवद्गीतेमध्ये तरी यज्ञ म्हटलेलं आहे. की आपण जे आपली कर्म करणार आहोत ती एक आहुती स्वरूपातच आहे यज्ञ करणे. तर ते व्यवस्थित करणे म्हणजे काय, तर जे आपल्याला आलेलं आहे, जो आपण स्वीकारलेला व्यवसाय आहे, जो आपण स्वीकारलेली गोष्ट आहे, त्या गोष्टीप्रती 100% आपलं योगदान देणे. बऱ्याच वेळा आपण ते देत नाही, किंवा आपल्या फायद्या तोट्याच्या दृष्टीने विचार करत राहतो आणि 100% तिथे आपलं योगदान देत नाही. तर असं न करता यज्ञ हा व्यवस्थित झाला पाहिजे. नैमित्तिक कर्मामध्ये सुद्धा यज्ञ सांगितलेली आहेत. नैमित्तिक म्हणजे डे टू डे करण्यासाठी बलिवैश्वदेव वगैरे सांगितलेलं आहे. तर किंवा यज्ञ कर्म म्हणून आपण दुसऱ्या जर शास्त्रोक्त विधींचा विचार केला तर ते सुद्धा यज्ञ या कॅटेगरीमध्ये बसवू शकतो आपण, की जेणेकरून आपल्याला काय करायचं आहे, तर ईश्वर प्राप्तीसाठी पुढे सरकायचं आहे. स्वाध्याय त्याच्या पुढचा आहे तो, की स्व अध्याय असा त्याचा अर्थ. म्हणजे काय, तर स्वतः काहीतरी अभ्यास करणे. मग त्या काय करणे, तर ज्ञानयोगातला अभ्यास.
बरोबर. ज्ञान मिळवण्यासाठी काय काय करायला लागेल? तर आता हा सुगम ग्रंथ आहे, भगवद्गीता वाचून काढा, पूर्ण भगवद्गीता वाचून काढा. म्हणजे काय होईल? तर आपल्याला वेदामध्ये सांगितलेल्या गोष्टींचं तात्पर्य कळेल. आणखी खोलात जाऊन विचार करायचा आहे, उपनिषद वाचा. आणखी खोलात जाऊन वाचायचं आहे, आरण्यक वाचा. आणि खोलात जायचं आहे, वेद वाचा. बरोबर आहे. तर हे ज्ञानाची जी अखंडता आहे ती स्वाध्यायानं पूर्ण होणार. स्वाध्याय जोपर्यंत, स्वाध्याय म्हणजे स्वतः त्या गोष्टीचा पडताळा घेणे किंवा त्या गोष्टीमध्ये रत राहणे म्हणजे स्वाध्याय. मागच्या अध्यायामध्ये हा विषय आलेला होता. स्वाध्याय आणि काय सांगितलेलं होतं तिथे, निवृत्ती किंवा ज्याला आपण काय म्हणतो, पटकन आठवण शब्द, परावृत्त होणे. थोडक्यात स्वतःमध्ये केंद्रित होणे, विषयांप्रती उन्मुख न राहणे, ही गोष्ट आपल्याला साधली पाहिजे. या दोन्ही गोष्टींना परमेश्वर प्राप्ती होणार, हे मागच्याही अध्यायात आपण शिकलेलो आहे. तर स्वाध्याय करणं आवश्यक आहे. मग त्याच्यामध्ये काय काय आलं? तर तुम्ही ज्या ज्या गोष्टी म्हणून करता आहात त्याच्यामध्ये ज्ञानाचे साठीचा प्रयत्न करणे, उदाहरणार्थ एखादी ग्रंथ त्या अनुषंगाने वाचणे, आपल्या ज्ञानात भर पाडण्यासाठी, किंवा क्रिया समजून घेणे. उदाहरणार्थ अष्टांग योग समजा आहे, तर तो तुम्ही स्वाध्यायानं सिद्ध केला पाहिजे. जर तुम्ही वाचलात प्राणायाम आणि केलातच नाही ज्या पद्धतीने सांगितलंय, तर तो स्वाध्याय झाला नाही. स्वाध्याय नाही झाला तर फळ सुद्धा मिळणार नाही. त्यामुळे नुसतं वाचूनही उपयोग नाही, त्याच्यात क्रिया करणं हा सुद्धा स्वाध्यायाच्या अनुषंगाने घेण्यासारखा विषय आहे. म्हणजे आपण जे काय स्वतः करणार, स्वतः विषयी, ते स्वाध्यायाअंतर्गत येतं. आणि अभ्यास आणि वैराग्य असे दोन विषय होते, ते आता लक्षात आलं. बरोबर. अभ्यास या कॅटेगरीमध्ये स्वाध्याय येतो. लक्षात. स्वाध्याय अभ्यास या दृष्टीनं बघायचा आहे की ह्या गोष्टीचा अभ्यास करणं आवश्यक आहे, त्याच्याबरोबर त्याचं स्वतःचं अध्ययन पण चालू ठेवणं आवश्यक आहे. पुढचं आलं तप. तप म्हणजे आपल्याला कोणतरी एखादा माणूस वृक्षासनामध्ये उभा आहे हात वर करून, असं आपल्याला फक्त एक चित्र डोळ्यासमोर येतं. बरोबर आहे ना? बऱ्याच जणांना असे चित्र डोळ्यासमोर येतं. परंतु आजपासून आपल्याला हे अगदी डोक्यात फिक्स करून घ्यायचं आहे. सगळीकडे हा शब्द येणारच आहे पुढे मागे. तर हे आपले ज्या कन्सेप्ट आहेत त्या थोड्याशा बदलून घेऊन आपल्याला चालू ठेवायच्या आहेत. तप म्हणजे सर्व परिस्थितीमध्ये सम राहण्याचा प्रयत्न करणे. मग त्याच्यामध्ये द्वंद्व जी येतात, प्रत्येक आपलं जे आयुष्य आहे हे द्वंद्वानीच भरलेलं आहे. संसारच सगळा द्वंद्वानी भरलेला आहे. उदाहरणार्थ सुख येतं, दुःख येतं. दुःख आपल्याला आवडत नाही, सुखच पाहिजे. म्हणजे दुःखाविषयीची अनास्था अशी असून चालणार नाही. सम अवस्थेमध्ये माणसानं राहता आलं पाहिजे. याला म्हणतात काय? तप. मग त्याच्यामध्ये काय काय येतं? तर भूक तहान किंवा गरम थंड, द्वंद्व, सगळी ही द्वंद्व आहेत. तर द्वंद्वांना सहन करण्याची स्वतःमध्ये ताकद आणणे. आणि ही कशा पद्धतीनं, म्हणजे जेव्हा मनुष्य द्वंद्व सहन करायला लागतो तेव्हा त्याचं तपाचरण होतं, असं आहे. तर शीतोष्ण सुख तपाचरण, दुःखेशु. हा, शीतोष्ण सुख दुःखेषु करायचं आहे आपल्याला स्वतः. तर तपाचरण हे फार महत्वाचं आहे आणि ती दैवी संपत्ती आहे असं भगवान इथे सांगतात. की जरी आता समजा की एखाद्याला सगळ्याच परिस्थितीमध्ये राहायला जमत, म्हणजे उदाहरणार्थ बरेच लोक मी असे बघितलेले आहेत की जे जन्मतः अत्यंत गरीब परिस्थितीत आले, हळूहळू त्यांची परिस्थिती सुधारत गेली, मग आता त्यांनी घर बांधलं, एसी मध्ये झोपायला लागले. आता हळूहळू ते काय सांगतात की बाबा मी नाही येऊ शकत, कारण मला तिथे कायम एसीच लागतो, एसी शिवाय मी राहू शकत नाही. आता ही तुम्ही संपत्ती कसली मिळवलीत? आसुरी संपत्ती. बरोबर आहे. मग तपाचरणाची आपल्याला सवय पाहिजे.
बरोबर आहे. त्यामुळं जरी आपल्याकडे परिस्थितीनुसार भरपूर गोष्टी प्राप्त करण्याची शक्यता असली तरी सुद्धा इंद्रियांवर दमन करून आपल्याला तप आचरण करण्याची सवय अंगी बाणवावी लागते. हे संस्कार आपल्यामध्ये जपावे लागतील. पुढचं आहे आर्जव. आर्जव कशाला म्हटलंय तर सरळता असणे किंवा व्यवहारामध्ये सरळपणा, निकोपपणा असणे हे आर्जवाचं लक्षण सांगितलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ मी आता समजा सकाळी पूजेला बसलोय, आर्जवता माझ्यामध्ये असली पाहिजे. आरती करणे, आर्जव करणे, ईश्वराचं अर्चन करणे, या सगळ्या गोष्टी या गुणामध्ये येतात. माझं मन कुठेतरी तिसरीकडेच आहे आणि इकडे मी चाललेलं आहेत गोष्टी क्रिया म्हणून फक्त रोज करायची म्हणून करायचं, अशा पद्धतीत असून चालणार नाही. किंवा दंभ माझ्यामध्ये भरलेला आहे आणि मी चाललोय असं नाही चालणार. आर्जव हा आपल्या अंतर मनात रुजलेला असला पाहिजे, तर तो तुमच्या सगळ्या कृतीमध्ये दिसायला लागेल. उदाहरणार्थ तुम्हाला एखाद्या व्यक्तीला मदत करायची असेल किंवा जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीविषयी कुठलाही कर्तव्य कर्म करण्याची वृत्ती ठेवाल ती आर्जवयुक्त असेल, कारण तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा परमेश्वर बघायला लागाल, तेव्हा तुमच्यामध्ये ह्या सगळे गुण निर्माण व्हायला लागतील. तर आर्जव हा मार्दवता किंवा त्याच्या जवळचा जाणारा किंवा सर्वांप्रती सहिष्णुता ठेवणारा अशा पद्धतीत गुणाचा विचार करायचा आहे. पहिला श्लोक झाला. दुसरा घेऊया. मी काय करणार आहे, पहिले 3 श्लोक हा दैवी संपत्तीसाठी आहेत. चौथा श्लोक जो आहे तो असुर संपत्तीसाठी आहे. त्यानंतर भगवंतांनी असुर संपत्तीचं अजून डिटेल वर्णन केलेलं आहे. त्यानंतर त्रिविध नरक द्वाराचं वर्णन केलेलं आहे आणि अध्याय संपलाय. तर हे वर्णन करताना दैवी संपत सांगतानाच मी मॅक्झिमम तुम्हाला असुरी संपत हे त्याच्या विरुद्ध आहे समजून जातो माणूस, विचार केला तर. त्यामुळे फार तिकडे जास्ती वेळ घालवत नाही, पण इथे मात्र थोडा वेळ जेवढा देता येईल तेवढा आपण देऊया. कारण दैवी संपत जे चांगलं आहे त्याला प्रमोट करूया, नाही आहे ते ऑटोमॅटिक आपल्याला समजतं काय आहे ते. त्यामुळे ते थोडं तुम्ही वाचून काढलं तरी सुद्धा चालण्यासारखं आहे, कारण दोन्हीवर प्रश्न येतो. दैवी संपत म्हणा किंवा असुरी संपत म्हणा, प्रश्नाच्या दृष्टीने बघितलं तर दोन्हीवर प्रश्न येतो. आपल्याला दोन्ही गोष्टीला लिहिण्यासाठी आपली तयारी पाहिजे. मग पाठ काय करायचं, दैवी संपत पाठ नक्की करायचं. आलं लक्षात? असुर संपत तात्पुरतं थोडंसं पाठ केलं तरी चालेल, पण दैवी संपत मात्र आपल्याला पाठ पाहिजे. डोक्यात ओके. तेच ठेवलं पाहिजे. हा, त्यामुळे ते आणि उतरवलं पाहिजे आपल्यामध्ये. चला पुढचा श्लोक बघूया. अहिंसा सत्यम क्रोध त्याग शांतिरपैशुनम दया भूतेष्वलोलुप्त्वं मार्दवम ह्रीरचापलम. आता इथे कुठला आहे पहिला? अहिंसा. अहिंसा, अहिंसेला मानणारे कोण होते? आपल्याकडे गांधीजी. गांधीजी होते. भगवान महावीर, गौतम बुद्ध. हा, त्यांनी पण अहिंसा सांगितली. आता एवढं आपल्याकडे सुद्धा ही गोष्ट एवढी जबरदस्त लिहून ठेवलेली आहे की कल्पना नाही. म्हणजे काही यज्ञ सांगितलेले आहेत की जे तुम्हाला करावे लागतील जर तुम्ही हिंसा केली असेल तर, किंवा पुनर्जन्म निश्चित आहे असं पण सांगून ठेवलेलं आहे काही ठिकाणी. आता ह्या सगळ्या गोष्टींचा आपण मूळ बघतोय, अहिंसा. बरोबर आहे. हिंसा केली तर काय करायला पाहिजे ते पण सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर दैनंदिन आपल्याकडनं आता समजा मी इथे श्वास घेतला तर त्याच्याबरोबर अनेक बॅक्टेरिया आतमध्ये गेले, किंवा मी पाणी प्यालो त्याच्यातले सुद्धा अनेक गोष्टी माझ्या पोटामध्ये जाणार, त्याच्यामध्ये सूक्ष्म जीव जंतू काही ना काहीतरी असणार. बरोबर आहे. त्यांची हत्याही माझ्याकडून होणारच. बरोबर. दैनंदिन आपण जी पाप आपल्या हातून होतात त्यांच्या विमोक्षासाठी दैनिक नित्य कर्म सुद्धा आपल्याकडे सांगून ठेवलेली आहेत. म्हणजे एवढा सूक्ष्म विचार आपलं शास्त्र करत होतं त्यावेळी सुद्धा. आता ह्याला तुम्ही अवैज्ञानिक म्हणू शकाल का? तर नाही. त्याच्या पाठीमागे
काहीतरी विज्ञान होतं किंवा ज्याच्यात त्यांनी विचार करूनच या सगळ्या गोष्टी मांडून ठेवलेल्या आहेत, उगाच मांडून ठेवलेल्या नाही. तर अहिंसा ह्याला महत्व हे इतक्या लेवलला दिलं गेलेलं आहे की ज्याचं महाव्रत म्हणून पुढे वर्णन करतात कोण, पतंजली, की या गोष्टी आचरणामध्ये इतक्या स्वरूपात आल्या पाहिजेत की त्याला त्यांनी महाव्रत असं नाव दिलं, की हे तुमच्या सतत गोष्ट डोक्यात पाहिजे की माझ्याकडून कुठली हिंसा तर होत नाही ना. हिंसाचे परत 3 प्रकार करता येतील, कायिक, वाचिक आणि मानसिक. बरोबर. कायिक म्हणजे शरीराकडून होणारी हिंसा. आता तुम्ही विचार जर केलात तर आपण सहज म्हणजे आपल्या ते एवढं अंगवळणी पडलंय की एखादा डास आपल्या समोर, आता तुम्ही बसलाय समोर, पटकन आपण आपली प्रतिक्षिप्त क्रिया होते, प्रतिक्षिप्त क्रियेनं आपण डास मारतो किंवा एखादी मुंगी मारतो, आपल्याला काहीच वाटत नाही किंवा त्याचं कुठलं पाप आपल्याला लागेल किंवा आपल्याला काहीतरी वाईट होईल नाही वाटत आपल्याला. कारण काय, तर सर्व प्राणी मात्रांमध्ये भगवंताला बघायला आपण शिकलोच नाही. आलं लक्षात? हे आपले बेसिक हे जडणघडण आहे, जी आपले आपण संस्कार सोडले त्यावेळी आपल्याला हे हळूहळू आपल्यामध्ये होत गेलेले आसुरी बदल आहेत, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे भगवंतांनी हा अध्याय लिहिण्यामागे हळूहळू आपल्यामध्ये कसे आसुरी बदल होत आहेत हे पण सांगितलंय, पुढे सांगून ठेवलं. त्यामुळे मग अहिंसा विजिगीषू वृत्ती राहणारच नाही ना, पण मग हा विजिगीषू वृत्ती हा राहणारच नाही. बरोबर. त्यामुळे हे बघताना आपलं जे हे बघितलं तुम्ही, भारताची राज्यघटना झाल्यापासून आजपर्यंत आपण अहिंसावाद स्वीकारलेला आहे आणि त्याच्यामुळे आज भारत सगळ्या जगामध्ये या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. जिथे युनोमध्ये किंवा इतर ठिकाणी सुद्धा विवेकानंदांसारखे जे तेजपुंज व्यक्ती जगाला काय काय देऊन गेले, त्याच्यामध्ये हे सगळे गुण होते जे जगाने अप्रिशिएट केले. जेव्हा तुम्ही मोठ्या लेवलला या सगळ्या गोष्टींचा विचार करणार तेव्हा याचे पडसाद एवढे मोठे असतात की ते अख्ख्या जगाला प्रेरणा देऊन जात असतात. त्यामुळे गांधीजींसारखा माणूस ज्यांनी अहिंसा हे व्रत स्वीकारलेलं होतं, तो महान माणूस होऊन गेला असं आपण म्हणतो. ज्याला आपण काय म्हणतो, राष्ट्रपिता. तर त्यांचे जे म्हणजे बॅबिलिओग्राफी, ज्याला आपण काय सत्याचे प्रयोग, ते कधीतरी वाचून चाळून तरी बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की त्यांनी काय काय नाही, स्वतःमध्येच काय काय भरपूर गोष्टी त्यांनी करून ठेवल्या आणि सत्य सोडलं नाही. अहिंसा म्हणजे जिथे त्यांना वाटलं की नाही मी काय त्रिफळा चूर्ण खाऊन बघितलं, मग त्यानं मला काय झालं, त्यांनी लिहून ठेवलंय सत्य, खोटं काही लिहिलं नाही. सत्य काय आहे ते त्याच्यात त्यांनी लिहिलं, सत्याचे प्रयोग असंच आहे ते. तेव्हा अहिंसा हा सुद्धा त्यांचा एक परम धर्म म्हणून त्यांनी तो स्वीकारलेला होता. तर एक लक्षात घ्यायचं की हे जे यम नियम सांगितलेले आहेत त्यांची महती किती आहे आपल्या ह्याच्यामध्ये, सत्व संशुद्धीमध्ये. याचं उत्तम उदाहरण आहे की एक अख्खा अध्याय ह्याच्यावर लिहून ठेवला भगवंतांनी सुद्धा. म्हणजे एक अध्याय पूर्ण ज्या कोणी आचार्यांनी लिहिली असेल त्यांनी एक अख्खा अध्याय, त्याला 18च यांची काय भगवद्गीता आहे, पण त्याच्यातला एक अध्याय मात्र या सगळ्यावर आहे. हे महत्व किती आहे हे लक्षात घ्या. कारण ह्याचं आपल्या स्वतःच्या मध्ये जे बदल होतात तेही सत्वगुणात्मक होतात, प्लस समाजामध्ये जे आपण चालवतो त्याला सुद्धा आपण मदत करत असतो. समाज पुरुष हे वर्णन वेदामध्ये आढळतं, ज्याला समाज पुरुषाचं वर्णन, ज्याला पुरुष सूक्त नावाचं एक सूक्त लिहून ठेवलेलं आहे तिथे. तर त्याच्यामध्ये अख्ख्या समाज पुरुषाचं किंवा वर्णन आहे. जेव्हा तुम्ही बघता की मी विश्वात्मक आहे, जगाला आपण हा संदेश देतो भारत म्हणून की आता विश्वात्मके देवे, बरोबर. विश्वात्मक होणे म्हणजे काय, ते जगलेल्या लोकांनी लिहून ठेवलेल्या गोष्टी आहेत त्या. विश्वात्मक व्हायचं असेल
तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही मीच आहे असं समजणं गरजेचं आहे, किंवा मग मीच सगळीकडे व्याप्त आहे ही संकल्पना ज्यांच्या अंगात रुजलेली होती तेच हे लिहून ठेवू शकत होते. कारण त्यांच्यामुळे कुठल्याही समाजातल्या आचरणामुळे समाजातल्या कुठल्याही गोष्टीला इजा होणार नाही याची त्यांनी काळजी घेऊन लिहून ठेवलेल्या गोष्टी आहेत या सगळ्या. त्यामुळे त्यांचं आचरण नुसतं जरी आपण केलं तरी सुद्धा त्या पथावर आपण चालत जाणार हे नक्की. त्यामुळे त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी लिहून ठेवल्या. चला तर पुढचं पण आपण बघूया. अहिंसेच्या याच्या बदलामध्ये आपल्याकडचे सगळे देवी देवता हे अस्त्र-शस्त्रधारी होते. राम तर कोदंडधारी होते आणि भगवान कृष्ण तर चक्रपाणी होते. म्हणजे त्यांनी बरोबर. शक्ती आणि संपादन केली, त्याच्याशिवाय ते अहिंसा करू नाही शकले. बरोबर. आता याच्यामध्ये सांगण्यासारखी गोष्ट इथे हा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये भगवान अर्जुनाला युद्धासाठी प्रवृत्त करतायत. मूळच या ग्रंथाचं हे असंच आहे की अर्जुनजीनं धनुष्य गाळला, गांडीव टाकून उभा राहिला की आता मी नाही, उभा नाही बसला की मी आता नाही, गात्रतेची पूर्ण शिथिल झाली, त्या माणसाला त्यांनी उभा केला. कशासाठी? युद्धासाठी. आणि तेही कोणासोबत? तर आपताना मार, इथपर्यंत सांगितलं. मग ज्या धर्म आणि अधर्म हा त्याचा बेस आहे हे सगळ्या एकंदरीत बघितलं तर विहित कर्म किंवा ज्याला यज्ञ कर्म आपण असं म्हणू ते सद आणि असत या स्वरूपात असणे, याची निवड करता येणे, त्याच्यानुसार कसं तर विश्वचिंतेचा विचार करून गोष्टी करायला लागतात. त्याचबरोबर सहिष्णुता सुद्धा ठेवायला पाहिजे. भगवंत इथे व्यवस्थित वर्णन करून सांगतात, आपल्याला ते समजून घेण्याची गरज आहे. बघा, हे तुमच्या दृष्टीनं जर विचार केला अहिंसेचा, जसं आता तुम्ही म्हणालात, तर अहिंसा मग नाहीच, मारताच कामा नये ना. एवढं मोठं घनघोर युद्ध झालं ज्याच्यात हजारो माणसं मेली, तर मग ते का मारली गेली? तर मरण हा जो विषय आहे तो सुद्धा वेगळ्या पद्धतीने आपण विचार केला पाहिजे, की जो जन्मणार आहे तो मरणार तर नक्की आहे. आपल्याकडे आपण आज अशी प्रवृत्ती झालेली आहे, आम्ही डॉक्टर लोक आहोत त्याच्यामुळे बऱ्याच या गोष्टींना फेस करतो. कितीही मोठा जरी डॉक्टर झाला तरी तो काय करत असतो? तो प्रॅक्टिस करत असतो. म्हणजे काय करत असतो? तो त्याचं कर्म करत असतो. त्याला यश देणे किंवा अपयश देणे हे कोणाच्या हातात आहे? ईश्वराच्या हातात आहे. फळाची अपेक्षा न करता ट्रीटमेंट देणे हे डॉक्टरचं काम आहे. परंतु आज अनेक तुम्हाला दिसतील, रोजच्या पेपरमध्ये ह्या डॉक्टरला मारलं, त्या डॉक्टरला मारलं, ही गोष्ट कॉमन झालेली आहे. तर अहिंसा कशा पद्धतीनं रुजवली गेली पाहिजे याचं हे उदाहरण मी आपलं दिलं तुम्हाला. सद असत ज्याच्याकडे बुद्धी नाही तो डॉक्टरला मारणार. परंतु ज्याला हे माहिती आहे की डॉक्टरच्या हातात पेशंटला ट्रीट करणं आहे, वाचवणं न वाचवणं हे ईश्वराच्या हातात आहे, हे ज्याला कळलं तो डॉक्टरला कशाला मारेल? अशा पद्धतीत अंतःकरण शुद्धी असणं अपेक्षित आहे. पण एखादा असुर प्रवृत्तीचा माणूस जो समाजाला अत्यंत घातक आहे त्याला मारलंच पाहिजे. उदाहरणार्थ श्रीकृष्णांनी कोणाचा वध केला? नरकासुराचा. कंसाचा, नरकासुराचा हा, वध केला. पण नरकासुरा. त्यांना मारण्याच्या आधीच भगवंत काय सांगतात? तुझे 100 अपराध होऊ देत, तोपर्यंत शिशुपाल. शिशुपालला, सॉरी. तर तोपर्यंत त्याला त्यांनी हे दिली, मुभा दिली, तिथे सहिष्णुता दाखवली. म्हणजे सद असत कशा पद्धतीत विवेक बुद्धी आपली डेव्हलप झाली पाहिजे याचं उदाहरण आहे. आता इथे जेव्हा तुम्ही ह्या गुणांचं स्वतःमध्ये अंतर्भूत करायला लागणार तेव्हा तुमच्याकडे प्रचंड शक्त्या निर्मित होणार. आपल्याला असं वाटतं, आपण नाही विश्वास ठेवत या सगळ्या गोष्टींवर, परंतु ही योगाची जी साधना आहे ती तुम्हाला म्हणजे सिद्धी प्राप्त करून देत असते त्याच्याबरोबर. तर त्या सिद्धी जेव्हा येतात तेव्हा त्या मनुष्याच्या ताकदीच्या पलीकडच्या असतात.
अशाही परिस्थितीत जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला आता समजा उदाहरणार्थ परशुराम ज्यांनी श्रीरामाच्या विवाहामध्ये येऊन घोळ घातला असं आपण म्हणू शकतो. पण त्यांना दाखवताना काय म्हणून दाखवलंय? ऋषी म्हणून दाखवलंय. प्रचंड ताकदीचा माणूस ज्यानं 13 वेळा पृथ्वी निशस्त्र केली किंवा समुद्र पिऊन टाकला, या गोष्टी सांगितल्या जातात. पण ही अतिंद्रिय शक्ती आहेत ह्या, जरी त्यांच्याकडे होत्या तरी सुद्धा ते कुठेही वापर करत नव्हते. मग असा जो माणूस असतो की जो इंद्रिय दमन करायला शिकलेला आहे किंवा सद असद विवेक बुद्धीचा वापर करून आपल्या कामाला स्वरूप देतो, अशा स्वरूपाचा माणूस निर्माण करायचा आहे, ज्याचं सत्व शुद्ध झालेलं असेल, जो मार्गावर व्यवस्थित चाललेला असेल आणि ज्याचं अल्टिमेट गोल मोक्ष हे असेल, अशा पद्धतीत जो माणूस वागवायचा आहे. त्याच्या दृष्टीनं त्या कालखंडाचा जर विचार केला तर तुम्ही त्या युगामध्ये ध्यानाचं महत्व प्रचंड आलेलं होतं, कारण बौद्ध धर्म सुद्धा त्याच काळातला आहे. त्याच्यानंतर सांख्य म्हणा, योग म्हणा, हे सर्व आपल्याला ध्यान करणे या विषयाकडे नेत होते. तर कर्म करायची लोक सोडून द्यायला लागले होते. अशी पण परिस्थिती, दैनंदिन कर्म लोक सोडून नाही मी काय करणारच नाही अशा पद्धतीकडे यायला लागलेले होते. म्हणजे काही लोकांचं म्हणणं असं होतं की जर सगळं निहितच आहे, सगळं फिक्स आहे आयुष्य, मी फक्त एक मोहरा आहे, मी काहीच करू शकत नाही. त्यांना धडा घालून दिला या भगवद्गीतेनं की कर्मयोग सांगितला इथे. मग कर्म कशी करावी ते करण्यासाठी तुम्हाला स्वतःच प्रेरणा असली पाहिजे ना, की मी काय करणार आहे हे तुम्हाला ठरवता आलं पाहिजे. हे ठरवायचं जर असेल तर तुमच्यामध्ये काय गुण असले पाहिजेत आणि त्यांचा तुम्ही योग्य विनियोग कसा करणार, या सर्वांच्या अनुषंगाने याचा विचार करायचा. चला पुढच्या गोष्टीकडे जाऊया. सत्यम. सत्य म्हणजे काय? तर कितीही कडू लागू दे, कारलं खायचं तर खायचंच, सोडायचं नाही. कितीही कडू असलं तरी सत्य बोलणे हा, आता याच्यामध्ये काय सांगितलंय, एक उदाहरण त्याचं आहे युधिष्ठिराचं, की त्यानं एकदा खोटं बोललेला होता म्हणून त्याला स्वर्गामध्ये अडवलेलं होतं, अशी आख्यायिका आहे. म्हणजे ते आता ही जी आख्यायिका वगैरे म्हणा, हे लोकांसाठी तुम्हाला पुराणोक्त जे गोष्टी आहेत त्या लोकांना समजून सांगण्यासाठी असतील असं आपण जरी म्हटलं, कदाचित खऱ्याच असतील त्या, आपल्याला माहिती नाहीये. परंतु ह्या जे स्वर्गलोक आहे कोणी बघितलंय म्हणून आपण खोटा मानतो, बरोबर आहे. पण या गोष्टी आपल्या आचरणात आणल्यानंतर काय फायदा होणार हा ज्याला कळेल तो त्या सोडणार नाही नक्की, बरोबर आहे. त्यामुळे सत्याचं महत्व आपण जाणून घेतलं पाहिजे. की तुम्ही आज वाढलेले रोग कुठले बघताय, तर हायपरटेन्शन म्हणा किंवा स्ट्रेस मानसिक म्हणा, रोग सगळे. सायकोलॉजीचे रोग बघा तुम्ही, जे इन्सोमनिया बघा तुम्ही, डायबेटीस म्हणा, किंवा थोडक्यात काय होतंय तर शरीरामध्ये कुठली तरी विष तयार होत आहे की जी आपल्याला व्यवस्थित जगायला देत नाहीये. माणूस स्वतःच आतमध्ये अशांत झालाय आणि त्याचं महत्वाचं कारण म्हणजे सत्य नसणे हे आहे. उगाच फुशारक्या मारण्याची लोकांना प्रचंड सवय झालेली आहे. बऱ्याच आता माझा ना जनसंपर्क भरपूर असतो, कारण मी गव्हर्नमेंटला पण आहे आणि प्रायव्हेट ओपीडी पण आहे. पेशंट माझ्याकडे येतात, पेशंटचा विश्वास खूप असतो. डॉक्टर म्हटल्यानंतर त्याला देवाचं रूप म्हणूनच लोक बघतात आणि गोष्टी आपल्या सगळ्या सांगत असतात. त्याच्यातून आपल्याला जाणीव होते या सगळ्याची. माझ्या माझ्या अनुभवात आलेली गोष्ट तुम्हाला सांगतो की जेवढे म्हणून पुरुष आणि स्त्रिया यांचा जर विचार केला तर म्हाताऱ्या लोकांना बघणाऱ्या स्त्रियाच आहेत. कोकणात विशेषतः आहे, मला आता बाहेर पण हे जाणवत असेल माहिती नाही मला, पण माझा अनुभव म्हणून शेअर करतो की ज्या मुली लग्न होऊन गेल्या सासरी
त्या सुद्धा जेव्हा कधी माहेरपणाला येणार तेव्हा त्या आपल्या आईबाबांना घेऊन येतात डॉक्टरांकडे, की मी डॉक्टरांकडे दाखवण्यासाठी तुमच्याकडे घेऊन आलो, की बघा त्यांना काय होतंय का, त्यांचं बीपी बघा, त्यांचं शुगर बघा. असं करणाऱ्या ज्या आहेत त्या मुलीच आहेत. आणि मुलं काय करतायत, तर सगळे आसुर संपत घेऊन डीजे लावून फिरतायत. अशी अवस्था जगामध्ये आहे. तर ही म्हणजे सत्वगुणाचं जे महती आहे ना, ती जर तुमच्या लक्षात आली, सत्याची महती लक्षात आली, तर देवीचं रूप जे आहे ते सत्वगुण, किंवा ज्याला आपण अग्नी स्वरूपा किंवा शक्ती स्वरूप अशा पद्धतीत आपण ज्याला घेतो, त्याच्यामध्ये शुचिर्भूतता हा गुण असतोच. आणि ह्या स्त्रियांनी वर्षानुवर्ष पाळत आलेल्या आहेत. कितीही तुम्ही पुरुष तुम्ही कसाही घ्या, तो म्हणजे अजागळ असतोच. बरोबर आहे ना? आता समत्व आणणे म्हणजे काय? शिव आणि शक्तीला सम अवस्थेत आणणे. म्हणजे आपल्यामधला जो अजागळपणा आहे तो टाकून स्त्रियांमधला चांगला गुण जो आहे तो आपण आपल्यामध्ये वाढवणे. ही गोष्ट आपल्यामध्ये झाली पाहिजे तर समानता येणार आहे. आणि सत्यच्या विरुद्ध गुण काय आहे? असत्य आहे. आता मॅक्झिमम तुम्हाला जर रील्स वगैरे बघत असाल तुम्ही कधी, तर त्याच्यामध्ये बायकांना हे केलेलं असतं, काय टॅग केलेलं असतं, तुम्हाला थोडक्यात काहीतरी त्यांच्यावर टीका टिप्पणी केलेली असते. परंतु ज्यांचे संसार व्यवस्थित चाललेले आहेत अशा माणसांचं बघितलं तर त्यांच्याकडे स्त्रिया या प्राधान्यानं संसार चालवण्यामध्ये योगदान देत असतात. अशी खरी परिस्थिती आहे. त्यामुळे हे जेव्हा बॅलन्स होऊन चालणार तेव्हा व्यवस्थित त्याचं आचरणामध्ये येत असतात गोष्टी. तर त्या समत्वाला असणं, मग त्याच्यामध्ये सत्य आणि असत्याचा त्याग, असत्याचा अस्वीकार, हे म्हणजे सत्य. हे पण लक्षात ठेवायला पाहिजे. की उदाहरणार्थ, मी आता समजा काय काय केलं आज, तर माझी संध्याकाळी 5 ते 7 ओपीडी असते. तर समजा मी ओपीडीला बसलोच नाही आणि केलं काय, तर मित्राकडे गेलो आणि गप्पा मारल्या. आता जेव्हा मी घरी येणार तेव्हा माझी बायको मला सांगणार, हे असं करणं बरोबर नाही. ती सांगणारच, प्रत्येकाची बायको ही सांगणारी असणार. आता इथे तिनं काय सांगितलं? सत्य सांगितलं. पण मी जर भांडायला निघालो, की नाही नाही माझ्या मित्रांचा आला विषय की तू अशीच बोलतेस, असं म्हणायला निघालो, की मी असत्याचा स्वीकार करणे झालं किंवा सत्याचा अस्वीकार करणे झालं. आलं का लक्षात? इथे सत्य स्वीकारण्याची गरज आहे, भांडणं होणार नाही. केलं ते मी चूकच होत. अहंकार बाजूला ठेवून. हा, म्हणजे सत्य स्वीकारणे. सत्याचा स्वीकार करणं आवश्यक आहे. बरेच लोक सत्य स्वीकारायलाच तयार नसतात, म्हणून भांडणं होतं. आलं लक्षात? त्यामुळे सत्य हे कधीतरी समोर येतं. आता बऱ्याच वेळेला गोष्टी कानोकानी असतात, कानोकानी गोष्टी घेऊन काहीतरी निर्णय घेण्याची परिस्थिती असते. तर तसे न घेता सत्य स्वीकारणं आवश्यक आहे. सत्य हे ज्याला आपण प्रत्यक्ष ज्ञान म्हणू, त्याच्यामध्ये सत्य आहे, हे पण लक्षात ठेवायचं त्याच्याबरोबर. त्यामुळे कानोकानी आलेल्या गोष्टींना महत्व न देणे हे सुद्धा फार आवश्यक आहे. बऱ्याच वेळेला कुठल्या तरी पोस्ट कुठून तरी व्हायरल होत असतात, त्याचा सत्यासत्यतेच्या दृष्टीने विचार होणं आवश्यक आहे. दैनंदिन जीवनातल्या गोष्टी सांगितल्या की माणसाला थोडस रोचक वाटतं म्हणून या सगळ्या गोष्टी सांगतो, परंतु आध्यात्मिक दृष्टिकोन पण महत्वाचा आहे. जोपर्यंत तुम्ही सत्यामध्ये तिष्ठित होणार नाही तोपर्यंत तुमच्यातला सत्व गुण जो आहे तो वाढणार नाही. तुमच्यामध्ये रजो आणि तमो गुणाला कायम तुम्ही स्थान देत असणार. त्यामुळे सत्याचा पूर्णत्वानं स्वीकार करणं आवश्यक आहे, हे लक्षात घ्या. तरच अंतःकरण शुद्धी शक्य आहे. पुढे अक्रोध. आली गाडी तिथेच आली.
की रज आणि तम, क्रोध हा कशाच्या स्वरूपातला आहे, तर रज आणि तमच्या स्वरूपातला. बरोबर. क्रोधात भवती सम्मोहा. संमोह, हा, संमोहात सम्मोह. स्मृती विभ्रमा. हा, आता क्रोधामध्ये सम्मोह होतो. सम्मोह होणे म्हणजे काय होणे, तर मनाला जी सत्य परिस्थिती आहे ती न दिसणे म्हणजे सम्मोह होणे. क्रोधामुळे काय होतं, सम्मोह निर्माण होतो आणि स्मृतीचा विभ्रम होतो त्याच्या पुढे जाऊन. आता जर आपल्याला आपल्या स्मृती शुद्ध करायच्या आहेत तर त्या विभ्रम करून कसं चालेल, नाही चालणार. त्यामुळे या सर्वाचा आपापसात काय संबंध आहे हे समजून घेतलं की आपली गाडी मूळ पदावर नक्की जाते. सत्व संशुद्धी करायची आहे हे आपल्याला ठासून आपल्यामध्ये भरलं जातं. मग आता जेव्हा तुम्ही विचार केला, तर जेव्हा तुम्ही योगाला आलात तेव्हा तुम्ही हळूहळू एक एक सब्जेक्ट आता करायला लागता. मग स्वतःवर प्रयोग करायला माणूस चालू करतो. मी पण असंच आलेलो आहे, म्हणजे लक्ष द्यायला लागतं. तर सुरुवातीला तुम्ही कुठे कोणीतरी सांगितलं असणार शिक्षकाने एखाद्या, की तुम्ही ध्यान करून बघा. तुम्हाला सब्जेक्ट आहेत माझ्या मते आता याच्यामध्ये, याचं ध्यान वगैरे आहे ना, सगळ्या ध्यानाच्या पद्धती आहेत सगळ्या प्रेक्षा ध्यान, सांगितल्या. पतंजल ध्यान. हा, ध्यान पद्धती आहेत. मग त्यानुसार आपण आपल्यामध्ये करून बघायला सुरुवात करतो. थोडं का होईना माणूस करायला चालू करतो. ह्याच्यावर तुम्ही जेव्हा सुरुवात करता तेव्हा ऑटोमॅटिक हे बदल आपल्यामध्ये पाहायला लागतात, हे तुमच्या लक्षात येईल. आणि योगारूढ होणे म्हणजे काय हेही तुमच्या लक्षात यायला लागेल, म्हणून हे 2 अध्याय ठेवलेत. एक एक पायरी तुम्ही वर चढताय म्हणजे काय, तर तुमच्यामध्ये हे बदल व्हायला लागले. जर तुम्ही समोर बसून माझ्याकडून प्रवचन ऐकताय तर तुमच्यामध्ये ज्ञानाची जिज्ञासा नक्कीच आहे आणि त्यात स्थित होण्याची तुमची इच्छा पण आहे. ही सगळी तुम्हाला ह्याच्या आधी होती का, नाही. योगाला आल्यानंतर ती बळावली. बरोबर आहे. मग हे गुण आपल्यामध्ये नक्की आपण वाढवू शकतो आणि अभ्यासाने ते वाढतात. ह्याच्यावर आपली निष्ठा बसायला लागते आणि ह्या सगळ्या गोष्टीला मिळून काय म्हटलं जातं, श्रद्धा. आलं लक्षात. म्हणजे अंधश्रद्धेचा काही प्रश्नच उरत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जे योग्य आहे हे समजतंय आणि तुम्ही ते तुमच्या दृष्टीने पारखून घेताय. वैज्ञानिक कसं मी म्हणणार नाही. ते ज्ञान, त्याचा आपण अभ्यास करताना लाज बीज सगळी बाजूला ठेवली पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी आचरणात आणण्यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. बरोबर आहे. त्याच्यामधला एक अक्रोध, स्वतःमध्ये बदल होणारा हा महत्वाचा बदल तुमच्यामध्ये घडलाच पाहिजे, विशेषतः पुरुषांमध्ये. माझ्यामध्ये घडला म्हणून तुम्हाला अगदी ह्यानं सांगतो की कसं असतं, प्रत्येकाची बुद्धिमत्ता सारखी नसते. माझं काम जे आहे विशेषतः बुद्धिमत्तेच्या स्वरूपातलंच काम आहे, की माझे डिसिजन असणार आणि ते अप्लाय केले जाणार. सिस्टर असतील किंवा कोण असतील, पण ते त्यांच्या बुद्धीनं वागत असतात. बरोबर आहे. मी जर म्हटलं तर ताकभात समजण्याची वृत्ती सगळ्यामध्ये असेलच असं नाही. माझ्या बाबतीत हा प्रॉब्लेम होता की मला भयंकर राग यायचा की समोरचा व्यक्ती मी सांगतोय तसं करत का नाहीये, त्याचं पेशंटशी रिलेशन आहे डायरेक्ट आणि ते का होत नाहीये. जेव्हा मी ह्या सगळ्यामध्ये पडलो हळूहळू माझ्यामध्ये अक्रोध यायला का लागला. आता इथे सांगताना त्यांनी अक्रोध, हा शब्द अलीकडे जाणवलाय, लावलाय का, तो तुमच्यामध्ये असतोच, त्याला तुम्ही करायचं आहे. आलं का लक्षात. तो अक्रोध ऑटोमॅटिक वाढतो, सहिष्णुता वाढते, लोकांना समजून घेण्याची आपली वृत्ती स्वतःमध्ये हळूहळू डेव्हलप होते. यालाच म्हणतात अक्रोध. आलं लक्षात. बरेच जण अंतर्दाह होतो त्यांना या गोष्टीचा, की हे असं कसं होतं. त्यांना जर क्रोध असेल तर ते मनुष्य आतमधून जळतच राहणार. आता एवढी परिस्थिती असते की म्हणजे साधारण 32 का 35 कर्मचारी आहेत, तर
प्रत्येकाचं वेगळं मत असणार, प्रत्येकाची वेगळी बुद्धी असणार, प्रत्येकाचा विचार करण्याची पद्धत वेगळी असणार. आपल्याला समजून घ्यायचं आहे सगळं, आणि त्यांच्याकडून होणाऱ्या चुकाही असतील काही, त्या पदरात घालून अल्टिमेट गोल साध्य करणं आवश्यक आहे, हे समजून घेण्याची वृत्ती डेव्हलप होणे म्हणजे अक्रोध. आलं का लक्षात? हे माझ्या बाबतीतलं मी तुम्हाला उदाहरण दिलं. प्रत्येकाच्या आयुष्यात हे गोष्टी छोट्या स्वरूपात का होईना, मोठ्या स्वरूप कुठल्या तरी वेगळ्या अँगलनं असेना, पण असतातच. आणि संमोह हा क्रोधामुळेच होतो. हे नीट समजून घेतलं की तुम्हाला ते अप्लाय पण करता येणार. त्यामुळे आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये याचा कसा उपयोग आहे ह्या प्रत्येकानं शोधून काढायचा आहे, किंवा आपल्याला कुठे याच्यात सुधारणा करता येईल हे आपल्याला स्वतः शोधायचं आहे. पुढचं आहे त्याग. त्याग म्हणजे काय? अरे मी भरपूर वेळ घेतला सर, 9:11 झालेली आहेत, आपण दुसऱ्या श्लोकावर आहोत अजून. माझ्या मते पहिले 4 श्लोक आपण व्यवस्थित घेऊया, आणि त्यानंतरचे थोडेसे तुम्ही वाचा. तुम्हाला हे म्हणूनच ठेवतो, स्वाध्याय म्हणूनच, कारण त्याचं तेवढं परीक्षेच्या दृष्टीने महत्व कमी आहे. आणि ह्या 4 श्लोकामध्ये मॅक्झिमम गोष्टी याच्यातल्या पूर्ण होतात, आणि नंतर आपण डायरेक्ट ह्याला जाऊ. ह्या सोमवार, मंगळवार आणि बुधवार 3 दिवसात मी हा अध्याय पूर्ण करणार आहे. कारण मधल्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला सहज समजणार आहेत, त्याच्यात फार काही सांगण्यासारखं नाही. पण हे मात्र आपण व्यवस्थित घेऊ, एवढं नक्की. ओके. हरिओम सर्वांना. धन्यवाद.